उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असून यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील। दरम्यान सकाळच्या सत्रात एकनाथ शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्या होत्या। यानंतर आता एकनाथ शिंदे या संपूर्ण परिवारासह दिल्लीला जाणार आहेत आणि यानंतर ते श्रीनगरसाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, उपमुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय काय होणार आहे? प्रज्ञा, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर येतात आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेणार आहेत। ही सगळी सत्ता स्थापन करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज आहेत का किंवा एकनाथ शिंदेंना महायुतीमध्ये जे स्थान मिळाले ते त्यांना नक्की त्यांनी स्वीकारले का, असे अनेक प्रश्न होते। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर ते खुश आहेत का, आणि या सगळ्या प्रश्नांवरती अजूनपर्यंत उत्तर मिळायची असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः दिल्लीमध्ये येत आहेत आणि नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी एक असा मेसेज आहे की आम्ही अजूनही महायुती सोबत आहोत आणि या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये जो काही निर्णय महायुतीच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी घेतलाय तो निर्णयही आम्ही स्वीकारलेला आहे, असं एक प्रकारे सांगण्याचा आणि दाखवण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे ते सहपरिवार भेटणार आहेत। त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार, त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि छोटा नातू असे सगळा परिवार हा नरेंद्र मोदींना भेटायला जाणार आहे। त्यामुळे या भेटीमधून एक मेसेज नक्की दिला जातोय की एकनाथ शिंदे हे आत्ताही महायुती सोबतच आहेत आणि विशेष म्हणजे ज्या सर्व सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीनंतरही एकनाथ शिंदे हे तितकेच आनंदाने महायुती सोबत आहेत, किंबहुना त्यांना दिल्लीतील नेत्यांचे दरवाजेही खुले आहेत, अशा स्वरूपाचा मेसेज हा या भेटीतून निश्चित। त्यामुळे भेटीगाठींमध्ये राजकीय संदेश नेमका काय आहे याचा उलगडा या भेटीगाठीनंतर होऊच शकतो। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।